Hello students, today's lecture we will discuss about chapter number first, seed technology. In this chapter the next point is stages of seed multiplication किंवा classes of seeds आपण त्याला म्हणू शकतो. Okay, मग what is the stages of seed multiplication? For maintenance of genetic and physical purity during seed production, adaptation of generation system is followed, starting from nucleus seed which is multiplied in further stages as breeder, foundation and certified seeds. Okay, मग सीड मल्टिप्लिकेशनच्या स्टेजेस काय काय आहेत किंवा काय त्याच्या कन्सेप्ट आहेत, मग त्या फिजिकल प्युरिटीच्या हेल्पनं जेनेटिक प्युरिटीच्या हेल्पनं काय केले जातात, सीड प्रोडक्शन केलं जातं, मग त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जातं. दॅट इज ए सीड प्रोडक्शन, दॅट इज ए सीड मल्टिप्लिकेशन आपण त्याला म्हणतो. मग त्याचे काही स्टेजेस आहेत. मग त्यामध्ये फर्स्ट सांगितले ब्रीडर सीड्स, त्यानंतर फाउंडेशन सीड्स, सर्टिफाईड सीड्स, ट्रूथफुल सीड्स अँड न्यूक्लियस सीड्स. ओके, मग त्यामध्ये आता फर्स्ट आपण स्टेप वाईज बघूया. फर्स्ट न्यूक्लियस सीड्स. मग डिफरंट टाइप्स ऑफ सीड्स, मग त्यामध्ये आहे न्यूक्लियस सीड. ओके, ए ग्रुप ऑफ प्रोजेनीज ऑफ सिलेक्टेड इंडिव्हिज्युअल प्लांट्स टेकन फ्रॉम ए व्हरायटी फॉर द पर्पज प्युरिफाईंग अँड मेंटेनिंग दॅट व्हरायटी फ्री ऑफ मिक्सचर अँड ऑफ टाईप. ओके, तर न्यूक्लियस सीड्स म्हणजे काय, इंडिव्हिज्युअली काय केलं जातं, प्लांटपासून ते सीड्स काय केले जातात, सेपरेट आउट केले जातात आणि त्याच्यापासून त्याची व्हरायटी डेव्हलप केली जाते, प्युरिफाय केली जाते, मेंटेन केली जाते, फ्री ऑफ मिक्सचर. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं जात नाही, मिक्स केलं जात नाही, इट इज अ ऑफ टाईप. ओके, आहे तशीच व्हरायटी काय केली जाते, नेक्स्ट जनरेशन डेव्हलप केली जाते, फॉलोअप केली जाते. देन इट इज अ हँडफुल ऑफ बेसिक मेंटेन बाय कन्सर्न ब्रीडर फॉर द फर्दर मल्टिप्लिकेशन. मग हे हँडफुल बेसिक म्हणजे हे काय केले जाते, बाय हँडने केलेली ही प्रोसेस आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ ब्रीडर्स म्हणा किंवा फार्मर्स. देन इट कॅन बी टेकन इन टू स्टेजेस. मग त्याच्यामध्ये 2 स्टेजेस काय केले आहेत, अप्लाय केले आहेत किंवा रन केले जातात. त्यामध्ये फर्स्ट आहे स्टेज फर्स्ट अँड स्टेज सेकंड. ओके, बाय द ओरिजिनेटिंग ब्रीडर्स. मग ही ब्रीडर्स असतील किंवा फार्मर्स असतील, हे त्याचे काय आहेत, ओरिजिन आहेत किंवा ओरिजिनेटिंग ब्रीडर्स आहेत. देन इन सिरियल्स द स्टेज फर्स्ट इज फ्रॉम हेड टू रोज and stage second is from row to bulk. Rigorous selections and rejections of whole row bulk should be practiced to maintain purity. मग बल्क प्रोडक्शन जे आहे किंवा बल्क स्टेज जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जाते, प्युरिटी जी आहे ती काय केली जाईल, त्याच्यातून मेंटेन केली जाईल. देन दस न्यूक्लियस सीड्स इज अ इनिशियल सीड ऑफ इम्प्रूव व्हरायटी विच इज लिमिटेड इन क्वांटिटी. मग न्यूक्लियस सीड ही काय इनिशियल सीड आहे, स्टार्टिंग सीड आहे, त्याची व्हरायटी जी आहे त्याची क्वांटिटी जी काय असेल लिमिटेड असेल. देन अँड प्रोड्यूस बाय ओरिजिनेटिंग प्लांट ब्रीडर्स. मग ते ओरिजिनेटिंग प्लांट ब्रीडर्स किंवा फार्मर्स असतील ते काय करतील, त्याला डेव्हलप करतील, प्रोड्यूस करतील ऑफ द इन्स्टिट्यूशन स्टेट ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज. मग कायच्या कोणाच्या हेल्पनं किंवा विथ द हेल्प ऑफ इन्स्टिट्यूशन्स अँड स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज याच्या हेल्पने काय केलं जाईल, न्यूक्लियस सीडचं प्रोडक्शन केलं जाईल. ओके, दिस इज अ न्यूक्लियस सीड्स. देन ब्रीडर सीड्स. ब्रीडर सीड्स ए प्रोजेनी ऑफ न्यूक्लियस सीड प्रोड्यूस अंडर द सुपरविजन ऑफ ओरिजिनल ऑर स्पॉन्सर्ड प्लांट ब्रीडर्स. ओके, मग हे काय आहे, प्रोजेनी आहे न्यूक्लियस सीड्स. ओके, नेक्स्ट स्टेज म्हणजेच काय, ब्रीडर सीड्स आपण त्याला म्हणतो. देन इट इज डायरेक्टली कंट्रोल बाय ओरिजिनेटिंग ब्रीडर अंडर दिस सुपरविजन्स. ओके, मग त्याला काय केलं, सुपरवाईज केलं जातं किंवा त्याचं चेकअप केलेलं आहे किंवा त्याच्यावरती तर प्रोसेस अप्लाय केल्या जातं डायरेक्टली कंट्रोल करण्यासाठी. देन द ब्रीडर सीड सर्टिफिकेशन इज जॉईंटली कॅरीड आउट बाय स्टेट ॲग्रिकल्चरल सीड सर्टिफिकेशन एजन्सी, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सीड मल्टिप्लिकेशन एजन्सीज अँड प्लांट ब्रीडर्स. ओके, मग जे ब्रीडर सीड्स किंवा जे ब्रीडर्सने किंवा फार्मर्सने जे सीड प्रोडक्शन केलेलं आहे
त्याला सर्टिफिकेशन करण्यासाठी त्या एजन्सीज सीड ॲग्रिकल्चरल सीड सर्टिफिकेशन एजन्सी, पण कोणती, स्टेट लेवलची. ओके, त्या स्टेट लेवलच्या सर्टिफिकेशन एजन्सी जर तिला अलो केलं, परमिशन दिली, तरच ती नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करण्यासाठी मार्केटिंगसाठी अवेलेबल होईल. ओके, देन इट शुड बिअर सॅटिस्फॅक्टरी जेनेटिक प्युरिटी, आयडेंटिफाय अँड अदर स्टँडर्ड पॅरामीटर्स. मग त्या सीडमध्ये काय असलं पाहिजे, जेनेटिक प्युरिटी तिथं मेंटेन झालेली असली पाहिजे, जेनेटिक प्युरिटी तिथं डेव्हलप झालेली असली पाहिजे. देन आयडेंटिफिकेशन तिचं क्लिअर झालेलं पाहिजे. त्यानंतर अदर काही तिथे स्टँडर्ड पॅरामीटर्स असतील, ते पॅरामीटर्स त्या रिलेटेड, त्या सीड्सची रिलेटेड ते तिथं काय झाले पाहिजे, क्लिअर झालेले पाहिजेत. तरच ते काय केलं जातं, नेक्स्ट जनरेशनसाठी विथ द हेल्प ऑफ मार्केटिंगसाठी काय केलं जातं, कस्टमरपर्यंत प्रोव्हाइड केलं जातं. देन द थ्रू रोगिंग इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह ऑफ टाईप. ओके, मग त्याची डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी जी आहे ती इम्प्रूव्ह करून त्याला नेक्स्ट जनरेशनसाठी प्रोव्हाइड केलं जातं. इट इज अ सोर्स ऑफ प्रोडक्शन ऑफ सीड ऑफ फाउंडेशन क्लास. मग फाउंडेशन क्लासमध्ये त्याचं इन्क्लूड करून त्याला तिथं प्रोव्हाइड केलं जातं. देन द ब्रीडर सीड genetic purity to exact 95 to 98% of different crops and maintain the other norms as fixed by the government. ओके, मग त्या एजन्सीज असतील, इन्स्टिट्यूट्स असतील, ते काय करतील, त्याची जेनेटिक प्युरिटी जी आहे ती 95% किंवा 98% जर क्लिअर त्यांना वाटली किंवा सॅटिस्फॅक्शन त्यांचं झालं, तरच ते काय करतील, नेक्स्ट जनरेशनसाठी विथ द हेल्प ऑफ मार्केटिंगसाठी ते प्रोव्हाइड करतील, पर्पज करतील. देन द जर्मिनेशन टेस्ट इज कॅरिड आउट in government or government approved seed testing laboratories. ओके, मग गव्हर्नमेंट थ्रू त्याला काय केलं जातं, परमिशन दिली जाते, किंवा गव्हर्नमेंट ॲप्रूव्ड सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज असतील, त्याच्यामध्ये टेस्टिंग करूनच त्या सीड्स काय केल्या जातील, ब्रीडरसाठी प्रोव्हाइड केले जातील. देन इट इज अ लेबल विथ गोल्डन येलो कलर टॅग. ओके, मग ब्रीडर सीडचा जो टॅग असेल किंवा लोगो असेल तो गोल्डन येलो कलरचा काय असेल त्याला लेबल केलेला असेल. That is a breeder seeds. The other quality factors of breeder seeds such as germination percentage, physical purity, inert matter, germination etc. shall be indicated on the label on actual basis. मग त्याचे क्वालिटी फॅक्टर जे आहेत ते काय कंट्रोल करण्यासाठी फर्स्ट तरी काय केलं जातं, जर्मिनेशन पर्सेंटेज त्याचं क्रिएट केलं जातं. जर्मिनेशन पर्सेंटेज जे आहे ते काय केलं जातं, काउंट केलं जातं. त्यानंतर फिजिकल प्युरिटी जी असेल ती तिथं चेक केली जाते. इनर्ट मॅटर जो असेल तो रिलीज आउट केला जातो. आणि जर्मिनेशन टेस्ट ही जी आहे तिथं काय केली जाते, मेंटेन केली जाते. शेल बी इंडिकेटेड ऑन द लेबल ऑन ॲक्च्युअल बेसिस. मग एवढे सगळे लेबल त्या सीड्सवरती अप्लाय झाल्यानंतर ते सीड काय आहे, नेक्स्ट जनरेशनसाठी वेल डेव्हलप झालेलं आहे, नेक्स्ट प्रोडक्शन करण्यासाठी वेल डेव्हलप झालेलं आहे. ओके, देन थर्ड वन, फाउंडेशन सीड. The progeny of breeder seed grown under the supervision of certifying agencies to the meet requirement of genetic physical purity as per the standards. Okay, मग फाउंडेशन सीड्स जे आहे ते ब्रीडर सीड्सच्या नंतर जी एजन्सी असेल, ब्रीडर सीड्स ज्या एजन्सीने काय केलं आहे, अलो केलं आहे, त्याच्यानंतर फाउंडेशन सीड्स म्हणून फाउंडेशनमधून त्या सीड्स काय केल्या जातील, त्याची परत फिजिकल प्युरिटी चेक केली जाते, जेनेटिक प्युरिटी चेक केली जाते, आणि स्टँडर्ड सीड्सच त्याच्यामधून काय केल्या जातात, परत नेक्स्ट मार्केटिंगसाठी अवेलेबल करून दिले जातात. देन द प्रोडक्शन मस्ट बी ॲक्सेप्टेबल टू certifying agencies. It can be taken into two stages, stage first and stage second. जसं स्टेज फर्स्ट आणि स्टेज सेकंड ब्रीडर सीड्समध्ये होत्या, त्याच स्टेजेस पुढे काय केल्या जातात, कॅरी आउट केले जातात. तीच प्रोसेस फाउंडेशन सीड्समध्ये अप्लाय केली जाते सर्टिफिकेशन करण्यासाठी. दिस क्लास ऑफ सीड इज मल्टिप्लाय युजली अंडर द सुपरविजन ऑफ गव्हर्नमेंट सीड फार्म्स ऑफ ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज, ॲट द फार्म्स ऑफ नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन और cultivators, feed under strict supervision of research scientists of the different universities and seed certification agencies. ओके, मग फाउंडेशन सीड्स जे आहे ते कोणाकोणाच्या ऑब्झर्वेशन थ्रू किंवा कोण त्याला ऑब्झर्व करतं, ही सीड पूर्णपणे कॅपेबल आहे नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन करण्यासाठी, म्हणून ते सीड्सला काय केले जाते, नेक्स्ट जनरेशन किंवा मार्केटिंगसाठी त्याला परमिशन दिली जाते. मग त्यामध्ये फर्स्ट आहे गव्हर्नमेंट सीड फार्म्स.
ओके. त्यानंतर फार्म्स ऑफ ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज ह्या त्याच्यावरती चेकआउट करतील, सुपरवाईज करतील. त्यानंतर नॅशनल सीड कॉर्पोरेशन ऑर कल्टिवेटर्स हे त्याच्यावरती हे त्याच्यावरती काय करतील, त्यांचा सुपरवाईज जे आहे मॅनेजमेंट त्याच्यावरती अप्लाय करतील. त्यानंतर सुपरविजन ऑफ रिसर्च सायंटिस्ट जे असतील ते सायंटिस्ट काय करतील, त्याला चेकआउट करतील आणि सीड सर्टिफिकेशन एजन्सी थ्रू काय केलं जाईल, त्याला नेक्स्ट जनरेशनसाठी नेक्स्ट प्रोसेससाठी त्याला परमिशन दिली जाईल. ओके. फाउंडेशन सीड इज परचेस बाय सीड कॉर्पोरेशन फ्रॉम सीड ग्रोवर्स. ओके. मग सीड ग्रोवर्स जे असतील किंवा सीड ब्रीडर्स किंवा सीड फार्मर्स असतील त्याच्याकडून ते सीड्स काय करू शकतो, आपण घेऊ शकतो. ओके. फाउंडेशन सीड्स. Foundation seed can again be multiplied by seed corporation if there is a shortage with similar seed certification standard. ओके. मग त्या फाउंडेशन सीड्सचा आपल्याला जर शॉर्टेज आला तर आपण सर्टिफिकेशन एजन्सी थ्रू सुद्धा आपण काय करू शकतो, जर प्रोव्हाइड करू शकतो किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. ज्या ब्रीडर्स किंवा सीड ग्रोवर्स जो आहे त्याच्या हेल्पने आपण काय करू शकतो, ते सीड मल्टिप्लाय करून नेक्स्ट जनरेशनसाठी आपण यूज करू शकतो. देन फाउंडेशन सीड इज द सोर्स ऑफ प्रोडक्शन ऑफ सर्टिफाईड सीड्स. ओके. मग तो काय आहे, सर्टिफाईड सीड्सचा काय आहे, तो सोर्स आहे. ओके. नेक्स्ट टाईप जो आहे सर्टिफाईड सीड्स त्याचा सोर्स काय आहे, फाउंडेशन सीड्स आहे. देन द जेनेटिक प्युरिटी नीड्स टू बी ॲट द एक्सटेंट ऑफ 95 to 98 फॉर द डिफरंट क्रॉप्स. ओके. मग जेनेटिक प्युरिटी ही चेक केलेली आहे. मग ती 95% त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं, 98% सॅटिस्फॅक्शन झालं तरच ते सर्टिफाईड सीड्ससाठी त्याला काय करतात, अलो करतात. ओके. देन द व्हाईट कलर सर्टिफिकेशन टॅग ऑर लेबल ऑर अटॅच टू द फाउंडेशन सीड्स. मग व्हाईट कलरचा जो टॅग असेल किंवा व्हाईट कलरचं सर्टिफिकेशन टॅग जो आहे तो फाउंडेशन सीड्ससाठी काय केलेला आहे, फिक्स केलेला आहे. ओके. Then certified seed. Okay. Next, it is a progeny of foundation produced by progressive farmers according to standard seed production practices. मग फाउंडेशन सीड जे आहे ते प्रोड्यूस झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस जी आहे त्याची सर्टिफाईड सीड्स. ओके. देन सीड प्रोडक्शन प्रॅक्टिसेस. मग त्याच्यावरती सीड प्रोडक्शन प्रॅक्टिसेस केल्या जातात सर्टिफाईडसाठी. इट इज सर्टिफाईड बाय स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी. मग कोण ते सर्टिफाय करतं, स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी त्याला सर्टिफाय करते. बाय एनी सर्टिफिकेशन एजन्सी इस्टॅब्लिश इन फॉरेन कंट्री अंडर लेजिस्लेशन. मग अदर फॉरेन कंट्री जे असतील त्या सुद्धा काय करतील, त्याला सर्टिफाय करतील. देन द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड सर्टिफिकेशन इज टू मेंटेन सीड अँड टू मेक अवेलेबल हाय क्वालिटी सीड प्रोपगेटिंग मटेरियल्स ऑफ नोटिफाईड व्हरायटीज टू द फार्मर्स. ओके. मग सीड क्वालिटी डेव्हलप झालेले आहेत किंवा गुड क्वालिटीचे सीड्स डेव्हलप झालेले आहेत, त्याची काय ती व्हरायटी असेल तिला काय केलं जातं, नोटिफाय केलं जातं, नोटीस केलं जातं प्रोपॅगेटिंग मटेरियलच्या हेल्पने. मग ते फार्मर्स असतील त्या फार्मर्सचे प्रोड्यूस करतील. मग त्यांनी काय प्रोड्यूस केलेलं आहे ते गुड क्वालिटीचं आहे का हे पूर्ण चेकआउट करूनच त्याला काय केलं जाईल, सर्टिफाईड सीडचं लेबलिंग केलं जाईल. देन टू अचीव दिस क्वालिफाईड अँड ट्रेन पर्सनल फ्रॉम सीड सर्टिफिकेशन एजन्सीज. ओके. मग क्वालिफाईड पर्सन असतील किंवा क्वालिफाईड ऑथराइज पर्सन्स असतील त्याच्याच साईननी किंवा त्याच्याच परमिशनने त्याला काय केलं जाईल, तिथं कॅरी आउट केलं जाईल, नेक्स्ट जनरेशनसाठी त्याला फॉरवर्ड केलं जाईल. ओके. सीड सर्टिफिकेशन एजन्सी ऑल्सो मेक सीड इन्स्पेक्शन बाय ड्रॉविंग सॅम्पल फ्रॉम सीड लॉट्स आफ्टर प्रोसेसिंग मेंटेन क्वालिटी अँड प्युरिटी. मग सीड इन्स्पेक्शन केलं जातं. जे सीड इन्स्पेक्टर असतील ते काय करतील, सीडचं इन्स्पेक्शन करतील, त्या सीडचं त्याच्यानंतर ज्या सीडलिंग्स आहेत त्याचं इन्स्पेक्शन करतील आणि त्याची क्वालिटी ही प्युरिटी जी आहे ती मेंटेन आहे की नाही हे चेक करतील. ओके. देन सीड सर्टिफिकेशन एजन्सी व्हेरीफाईज फॉर बोथ फील्ड अँड सीड स्टँडर्ड्स अँड सीड लॉट्स मस्ट बी कन्फर्म टू गेट अप्रुव्हल ॲज सीड सर्टिफाईड सीड्स. ओके. मग
सर्टिफिकेशन सीड इन्स्पेक्शन, त्यानंतर मग सीड्स इन्स्पेक्शन ज्यावेळेस केलं जातं किंवा त्याचा स्टँडर्ड जो आहे तो चेक केला जातो सर्टिफाईड सीडचा, मग ते सीड लॉट जो आहे तो नेक्स्ट जनरेशनसाठी अप्रूव्हल करायचं आहे की नाही करायचं आहे हे सीड सर्टिफाईड सीड्स एजन्सी जे असतील त्या काय करतील तिथं डिक्लेअर करतील. ओके. Thus, the certified seed meant for general crop production, which is generally produced from foundation seeds. मग फाउंडेशन सीड्स जे असतील ते सर्टिफाईड सीड्स म्हणून पुढं काय केले जातात, फॉरवर्ड केले जातात. ओके. मग फाउंडेशन सीड्स आल्यानंतर सर्टिफाईड सीड्सचं त्याला काय केलं जातं, लेबल केलं जातं. ओके. देन इट नीड्स द जेनेटिक प्युरिटी टू एक्सटेंड 95 to 98% डिफरंट क्रॉप्स. मग त्याची जेनेटिक प्युरिटी जी आहे ती 95% किंवा 98% त्यांना सॅटिस्फॅक्शन झालं त्या एजन्सीला तरच ते काय करतात नेक्स्ट जनरेशनसाठी तिला फॉरवर्ड करतात. द ब्ल्यू कलर सर्टिफिकेशन टॅग लेबल इज अटॅच विथ सर्टिफाईड सीड विथ ऑल डिटेल्स. ओके. मग सर्टिफाईड सीडसाठी ब्ल्यू कलरचा जो सर्टिफिकेशन टॅग आहे किंवा सर्टिफिकेशन लेबल आहे हे तिथं काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे ब्ल्यू कलरचं. ओके. देन नेक्स्ट ट्रूथफुल सीड्स. इट इज अ टाइप ऑफ सीड विच इज नॉट सर्टिफाईड बट द लेबलिंग इज डन टू इंडिकेट्स इट्स क्वालिटी ऑफ स्टँडर्ड्स. मग ट्रूथफुल सीड्स जे आहेत ते काय केले जातात, नॉट सर्टिफाईड म्हणजेच काय त्याला लेबलिंग हे काय केलं नाही, पूर्ण डन केलेलं नाही आहे. त्यानंतर इंडिकेट्स इट्स क्वालिटी, मग त्याच्या क्वालिटी जी आहे ती स्टँडर्ड जी आहे ती मेंटेन करण्यासाठी ट्रूथफुल सीडचा यूज केलेला आहे. देन द कलर ऑफ लेबल इज ओपल ग्रीन. ओके. ओपल ग्रीन कलरचं त्याला टॅग आहे, दॅट इज अ ट्रूथफुल सीड. म्हणजे त्याला काय सर्टिफिकेशन जर नसेल झालेलं, नॉट सर्टिफाईड बट लेबलिंग इज डन. ओके. सर्टिफाय झालेलं नाही पण ते ऑलरेडी काय आहे नेक्स्ट जनरेशनसाठी काय आहे ते पूर्ण मॅच्युअर आहे, त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी डेव्हलप झालेली आहे. ओके. देन द फार्मर कंपनीज कॅन प्रोड्यूस अँड सप्लाय दिस सीड. मग हे काय करू शकतात, डायरेक्टली फार्मर याला प्रोड्यूस करू शकतात आणि डायरेक्ट कंपनीला सुद्धा हे काय करू शकतात, फॉरवर्ड करू शकतात. देन फॉलोइंग फ्लो चार्ट शोज ए सीड मल्टिप्लिकेशन चेन. आत्तापर्यंत आपण बघितलं सीड मल्टिप्लिकेशन काय आहे, त्यानंतर सीड क्लासेस काय आहेत, त्याचे प्रोडक्शनचे किती टाईप आहेत, मग कोणते कोणते आहेत त्यामध्ये आपण बघितलं ब्रीडर सीड्स बघितलं, त्यानंतर फाउंडेशन सीड्स बघितलं, न्यूक्लियस सीड्स बघितलं, सर्टिफाईड सीड्स बघितलं. ओके. त्यानंतर त्याचा फ्लो चार्ट आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. थँक्यू.